कर्मणैव संसिद्धि मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. आता पुन्हा बघा. कर्मणैव हि कच्या खाली आघात, संसिद्धि सीच्या खाली आघात, मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमे सच्या खाली आघात, संग्रहमेवापि संपश्यन् सच्या खाली आघात, पच्या खाली आघात, श्यच्या खाली आघात आणि कर्तु कच्या खाली आघात, कर्तु मर्हसि मच्या खाली आघात. पुन्हा एकदा बघा. कर्मणैव हि कच्या खाली आघात, संसिद्धि सीच्या खाली आघात, लोकसंग्रहमे सच्या खाली आघात, संपश्यन् सपश्यक सगळ्या शब्दांच्या खाली आघात, कर्तु मर्हसि मच्या खाली. कर्मणैव हि संसिद्धि स्वल्पविराम. कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः मा स्थिता जनकादयः कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. गीताई बघा. कर्मद्वाराची सिद्धी स पावले जनकादिक करी तू कर्मलक्षुनी लोकसंग्रह धर्महि. जनकादयः कर्मणा एव संसिद्धिम आस्थिताः. म्हणजे आता भगवंत इथे उदाहरण देत आहेत जनक राजाचं, की जनकादी राजे देखील कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले, म्हणून ही लोकसंग्रहम संपश्यन अपि कर्तुम एव अर्हसि. म्हणून तू काय कर, लोकसंग्रहाच्या दृष्टीने देखील कर्म करणं योग्यच आहे. म्हणजे जनकादिकासारखे राजे देखील कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले, म्हणून लोकसंग्रहाच्या दृष्टीने देखील कर्म करणं योग्य आहे. हे भगवंत इथे जनकासारखे जे राजे होऊन गेले त्यांचा दृष्टांत देत आहे, की पूर्वीच्या काळी जनक आहे, इक्ष्वाकु कुळातले राजे आहेत, भगीरथ राजा, प्रल्हाद, हे सगळे जे राजे होऊन गेले ते सगळे कसे क्षत्रिय कुळात जन्मलेले आहेत आणि सगळ्यांनी क्षत्रिय धर्माचंच अनुसरण करून सिद्धी प्राप्त म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं. हे सगळे ब्रह्मज्ञानी झाले. कसे तर आपलं कर्म करून, कर्माचं, त्या क्षत्रिय कर्माचं अनुसरण कर्म करता करता, म्हणजे हे कर्तव्य कर्म त्यांनी केलंच, क्षत्रिय म्हणून ते जन्माला आले आणि त्यांनी क्षत्रिय धर्माचं अनुसरण केलं आणि ते करताना आत्मसिद्धी प्राप्त करून घेतली, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं किंवा ते आत्मज्ञानी झाले. म्हणून इथे भगवंत असं म्हणतात की कर्मणा एव हि संसिद्धे, त्यांनी कर्मानेच मोक्षाची प्राप्ती करून घेतली. म्हणजे त्यांना जरी स्वतःसाठी कर्माची आवश्यकता नसली तरी सुद्धा ते कसे आहेत, ते काय करतात, कर्माचं अनुसरण करतात. आणि जरी त्या अशा प्रकारे म्हणजे ते ज्ञानी असून देखील, हे उदाहरण अर्जुनासमोर दिले की ते जनकासारखे राजे असे होते तरी सुद्धा त्यांनी आपल्या वागण्याने समाजासमोर धडा घालून दिलेला आहे की कर्मानी वागणं योग्यच आहे, स्वधर्माचं अनुसरण करायला हवं. म्हणून हे उदाहरण अर्जुनाला भगवंतांनी दिलेलं आहे. आता राजा जनकाचं जे उदाहरण दिलंय तो राजा कसा होता, राजर्षी असं त्याला म्हणायचं. म्हणजे एकीकडे कसा आहे तो राजा म्हणून पण अतिशय श्रेष्ठ आहे आणि त्याचं वर्तणूक कशी आहे तर ऋषीसारखी आहे. म्हणजे राज्यावर बसलेला आहे पण अंतःकरणातून पूर्णपणे वैराग्य प्राप्त झाले, अनासक्त, जे मगाशी आपण वर्णन केलं कसं पाहिजे तर कर्म करताना कर्मामध्ये गुंतलेला नाही, अनासक्त आहे.
असा हा राजा याज्ञवल्क ऋषींचा शिष्य आहे, आदर्श कर्मयोगी. किंबहुना त्याचं नाव म्हणजे जसं इथं राजा जनकाचं उदाहरण गीतेमध्ये दिलंय, तसंच राजाचं उदाहरण रामायणामध्ये सुद्धा वशिष्ठ ऋषींनी रामाला दिलेलं आहे. म्हणजे इथं अर्जुनाला भगवंत देतात आणि रामायणामध्ये वशिष्ठ ऋषी देखील रामाला जनक राजाचंच उदाहरण देतात. असा जनक राजा की जो आदर्श कर्मयोगी आहे आणि ब्रह्मवेत्ता म्हणून तर अजरामर आहेच, म्हणून त्याचा अनेक उपनिषदांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. असा हा जनक राजा. तर काय म्हटलं जातं की जनक राजा विदेही होता, म्हणजे त्याचा एक पाय अग्नीमध्ये आणि एक पाय बाहेर असे. आता याचा अर्थ काय? याचाच अर्थ देहाच्या कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याच्या मनावर, त्याच्या मनाची शांती भंग पावत नसेल, तो कधीही विचलित होत नसेल, त्याची जी ध्यानस्थ वृत्ती आहे त्याच्यावर परिणाम होत नसतो. तो अत्यंत अलिप्त असायचा. त्या सगळ्या कर्मातनं तो अलिप्त असायचा आणि सुद्धा राज्य करायचा. हे त्याचं वैशिष्ट्य. म्हणजे याचा एक आपण गोष्ट बघूया की जनक राजा हा अनासक्त कसा होता. एक पाय अग्नीमध्ये आणि एक पाय बाहेर, असा याचा अर्थ काय की तो कर्म करत कुठल्याही अवस्थेमध्ये तो शांत होता, विचलित होत नव्हता. तर गोष्ट अशी आहे की जनक राजाच्या राज्यामध्येच वशिष्ठ ऋषींचा सत्संग होता आणि त्या सत्संगाला राजा येणार होता. अनेक साधू, अनेक ऋषी त्या सत्संगाला गोळा झाले. वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये सगळे आले. आता राजा पण येणार होता, म्हणून सगळेजण वाट पाहते. ऋषी पण त्याची म्हणजे वशिष्ठ ऋषी पण वाट पाहत होते आणि ते आलेल्या लोकांना असं म्हणाले की राजा जनक सत्संगाला येणार आहेत, ते आले की आपण सुरू करूया. पण तिथे आलेले जे साधू होते त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली. कसलं वैराग्य आणि कसलं ज्ञान, शेवटी पैसा आणि सत्ता हेच खरं. राजासाठी थांबताय म्हणजे काय, आम्ही आमचं सगळं सोडून आलोय, पण हे मात्र त्याचं काहीच नाही. म्हणजे आम्ही सगळं सोडून इथे आलो त्याचं काहीच नाही, राजा आल्यानंतर म्हणे सत्संग सुरू होणार, अशा प्रकारची चर्चा चालू झाली. वशिष्ठ ऋषींच्या कानावर सगळ्या गोष्टी येत होत्या, त्यामुळे त्यांना सगळी कुजबूज कळत होती, पण ते शांत होते. झालं. ठरलेल्या वेळानंतर राजा आला आणि जनक राजा सगळ्यांच्या मध्ये बसला. कुठेही त्याच्यासाठी वेगळं स्थान नव्हतं किंवा आसन मांडलेलं नव्हतं. सगळ्यांच्या बरोबर तो वशिष्ठ ऋषीच्या समोर बसला आणि बसल्या बसल्या एकाग्र झाला आणि वशिष्ठ ऋषींनी बोलायला सुरुवात केली. एक 5-10 मिनिटं. पण गंमत अशी आहे की मगाशी जे नावं ठेवत होते, कसला आलंय काय, अगदी राजा आल्याशिवाय सुरुवात करायची नाही वगैरे, या प्रकारे सामान्य माणसं जशी चर्चा करतात, पण हीच माणसं कशी असतात त्यांचा दुसरा भाग बघा. जे राजा येणार म्हणून थांबत होतो, आम्ही आलो हे काय हे नाही का, आम्ही काय आमची कामं टाकून नाही का आलो वगैरे वगैरे चर्चा चालू होती. हीच माणसं जेव्हा जनक राजा आला तेव्हा राजाचं लक्ष वेधवण्याचा प्रयत्न करत होते. हे गोष्टी आपण सभेत सुद्धा पाहतो की त्यांनी आपल्याकडे बघावं म्हणून त्यांना नमस्कार करायचं, वाकून वाकून त्यांच्याकडे बघायचं, त्यांचं लक्ष वेधवून घ्यायचं, अशा प्रकारची हालचाल चालू होती. पण राजा मात्र कसा होता, त्याचं संपूर्ण लक्ष वशिष्ठ ऋषी काय बोलतात इकडे लागलं. अशा प्रकारे राजा बसल्यावर वशिष्ठ ऋषींनी बोलायला सुरुवात केली. 5-10 मिनिटं झाली आणि एकदम वशिष्ठ ऋषी बोलण्याचे थांबले आणि असं म्हणाले की मला ना अशी आतून जाणीव होतीये की मोठी आग लागली आणि मला असं वाटतं राजा, तुझा राजवाडा धोक्यामध्ये आलेला आहे. आग तुझ्या राजवाड्याला देखील आग लागलेली आहे आणि हे साधूंनो, इथं बसलेल्या लोकांना उद्देशून, हे साधूंनो, तुमच्या झोपड्या देखील जळू लागलेल्या आहेत, अशी जाणीव मला होती. हे ऐकल्याबरोबर सगळे साधू ताडकन उठले आणि धावत सुटले आपल्या झोपड्या वाचवण्यासाठी. आणि राजा जनक मात्र जसा बसलेला, आल्यानंतर बसला होता त्याच अवस्थेत शांत बसलेला होता. मग वशिष्ठ ऋषींनी पुन्हा एकदा त्याला जागा करण्यासाठी असं म्हणलं की राजा, मी आता काय बोललो तू ऐकलंस ना, आग लागलेली आहे, राजवाडा जळू लागलेला असावा.
तेव्हा राजा म्हणाला की भगवन, मी आत्ता भगवंताच्या दरबारात आहे आणि इथे बसून अमृतवाणीचं प्राशन करतो आहे. याच्यापेक्षा महत्वाचं या जगात काय आहे? भगवंताच्या इच्छेनं जे व्हायचं ते होईल आणि जे होईल ते योग्यच असेल. असं म्हटल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी बोलायला सुरुवात केली. सत्संग सुरू झाला. थोड्या आणि काय झालं, त्या सभेमध्ये आता एकमेव श्रोता कोण होता? राजा जनक. बाकीचे सगळे पळाले होते आपल्या झोपड्या वाचवायला. मग तिथं गेल्यानंतर त्या साधूंच्या लक्षात आलं की अरे, आग तर लागलेलीच नाहीये, आपल्या झोपड्या सुरक्षित आहेत. म्हणून मग वशिष्ठ ऋषींनाच दोष देत ते परत आले आणि त्यांनी बघितलं की त्या सत्संगामध्ये राजा एकटा बसलेला आहे आणि तल्लीन झालेला आहे. मग त्यांना कळलं की राजाची योग्यता काय आहे. जो अनासक्तपणे जीवन जगतो म्हणजेच काय. राजा जनकाचं उदाहरण का दिलं तर याच्यासाठी झालंय की तो सगळ्या गोष्टी करून सुद्धा कसा आहे, अनासक्त आहे. म्हणून भगवंत असं म्हणतात इथं जनकाचं उदाहरण का, दृष्टांत का देतात की अशा प्रकारे तो राजा कसा आहे, कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झालेला आहे. म्हणून काय आहे, लोकसंग्रहाच्या दृष्टीने देखील पुढची ओळ सांगितली, लोकसंग्रह अपि संपश्यन कर्तुम अर्हसी. म्हणजे लोकसंग्रहाच्या दृष्टीने देखील कर्म करणं योग्यच आहे. आता लोकसंग्रह याचा अर्थ काय, तर लोकसंग्रह म्हणजे तुमचा खूप मोठा लोकसंग्रह आहे, म्हणजे खूप लोकांची तुमची ओळख आहे, अशा अर्थाने हा शब्द नाहीच. तो जनसंपर्क कसा आहे, मोठमोठ्या राजकीय लोकांचा आपण म्हणतो ना की त्यांचा जनसंपर्क फार मोठा होता, या अर्थाने इथं लोकसंग्रह शब्द आलेला नाहीये. तर लोकसंग्रह या शब्दाचा अर्थ असा आहे की लोकांना एकत्र राखणं, म्हणजेच त्यांना फुटू न देणं, अशा प्रकारे बद्ध करणं, त्यांना सन्मार्गावर राखणं, त्यांना सन्मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यांना दुर्मार्गावर किंवा वाईट मार्गावरून जाऊन न देणं, असा अर्थ लोकसंग्रह. जनसंपर्क जो आपण नेहमी पद्धतीने वापरतो तो अर्थ इथे नाहीये. तर अर्थ असा आहे की लोकांच्या समोर लोकांना दुष्कृत्यापासून, दुर्मार्गापासून परावृत्त करणं आणि त्यांना सन्मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा त्यांना सन्मार्गावर जाण्यासाठी योग्य ती दिशा दाखवणं, त्याला म्हणतात लोकसंग्रह. किंवा उपनिषदांमध्ये शब्द वापरला आहे असंभेद. असंभेद म्हणजे काय की संभेद होऊ न देणे, समाज एकत्र राहायचं, त्याला काय करायचं, बद्ध करायचं कशाने, तर प्रेमाने, धर्माने एकत्र ठेवणं, त्यांची एकजूट राहण्यासाठी प्रयत्न करणं, याला म्हटलं आहे लोकसंग्रह, असंभेद. आता थोडक्यामध्ये शास्त्रामध्ये काय सांगितलंय, लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम लोकसंग्रह. म्हणजे काय, उन्मार्ग म्हणजेच अधर्माच्या प्रवृत्तीपासून किंवा दुराचारी प्रवृत्तीपासून लोकांना निवृत्त करणे. लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम म्हणजे लोकांना दुराचारापासून, दुष्प्रवृत्तीपासून, अधर्मापासून निवृत्त करणं म्हणजेच लोकसंग्रह. अशा प्रकारे लोकांसाठी हे जे आत्मज्ञानी पुरुष असतात ते काय करतात, स्वकर्माचा त्याग न करता केवळ समाजासाठी अशा प्रकारे कर्माचं सतत अनुष्ठान करतात. आणि जनक राजाने तसंच केलंय. तो सतत राजा असल्यामुळे सगळी कर्तव्य कर्म करत होता, पण त्याने आदर्श तोच घालून गेला की आपल्या क्षेत्रामधली सगळी कर्म करत होता, पण आतून कसा होता, तो पूर्णपणे विरक्त होता. त्यांनी निस्पृहपणे राज्य कसं करता येतं याचा आदर्श जनक राजाने दाखवलेला आहे. म्हणजे बघा, संपन्न अवस्थेत राहून सुद्धा निस्पृहपणे कसं राहायचं याचा उत्कृष्ट आदर्श म्हणजे जनक राजा. तसंच विपन्नावस्थेमध्ये सुद्धा सहजपणे कसं राहायचं याचं उदाहरण कोण आहे, तुकाराम महाराज. दोन्ही त्याच
प्रकारचे आहेत. फक्त एक संपन्न अवस्थेत आणि एक विपन्न अवस्थेत. अशा प्रकारे निस्पृहपण सहजतेने राहिलेले. इथे उदाहरण जनक राजाचं दिलंय म्हणून सांगते की जनक राजाने हे काय करतात, हे लोक काय करतात, अशा प्रकारे कर्म करतात. कुणासाठी करतात? लोकांसाठी. लोकांना सन्मार्गावर आणण्यासाठी स्वतःच्या कर्तव्याचा त्याग न करता सतत कर्माचं अनुष्ठान करतात. आपलं कर्तव्य सोडत नाही. का? कारण असं म्हटलं जातं, महाजनो ये न गतः सपंथाः. सर्वसामान्य माणसाची भावना ही असते की श्रेष्ठ माणसं जशी वागतील त्यांचं अनुकरण करायचं. मग राजा कोण आहे? राजाला श्रेष्ठ म्हणलं जातं ना. समाज नेहमी राजाचं अनुकरण करतो. म्हणून राजाने याची गोष्ट हे अत्यंत महत्वाचं आहे की राज्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे, कारण सगळा समाज त्यांच्या मागोमाग जातो. म्हणून महत्वाचं कोण आहे की त्यांनी जो समाजाचा पुढारी आहे, समाजावर राज्य करतो, लोक ज्याच्याकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात, त्यांचं आचरण कसं असलं पाहिजे, तर असं असलं पाहिजे. कारण लोकांना मार्गदर्शन करणारी ती व्यक्ती असते. आणि अर्जुनाला का सांगितलं हे? कारण अर्जुन देखील क्षत्रिय आहे, तो सुद्धा राजघराण्यातला आहे आणि अनेक त्याचे अनुयायी आहे, त्याला आदर्श मानणारे आहेत ना. म्हणून अर्जुनाला भगवंताने असं उदाहरण दिलं की लोक तुझ्याकडे आदर्श म्हणून पाहतात, म्हणून तुला लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी असं वर्तन केलं पाहिजे. काय? युद्ध केलं पाहिजे. तू जर युद्धातनं पळ काढलास तर त्या लोकांचं मनोधैर्य टिकेल का? तर टिकणार नाही, कारण ते तुला आदर्श मानतात. याच्यासाठी काय आहे की तू असं वागता कामा नयेस. जगामध्ये किती उदाहरण आहेत बघा की लोक तुम्ही जसे वागता, तुम्हाला श्रेष्ठ मानतात आणि तुमच्याप्रमाणे वागतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आंबेडकरांचं उदाहरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्ध धर्म स्वीकारला तेव्हा हजारो लोक त्यांच्याबरोबर काय झाले, सगळ्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. महाजनो, जे मगाशी म्हटलं, महाजनो ये न गता सपंथाः, तसं हे आत्ताच्या काळातलं उदाहरण आहे. किंबहुना स्वामी रामकृष्णांनी विवेकानंदांना सुद्धा असाच उपदेश केलेला आहे. जेव्हा विवेकानंदांना असं वाटायला लागलं की हिमालयात जावं आणि सगळं सर्वसंग परित्याग करून हिमालयात जाऊन छानपैकी तपश्चर्या करत बसावं, तेव्हा रामकृष्णांनी त्यांना असं सांगितलं की रामकृष्ण म्हणाले की कोणताही साधू हा समाजापासून वेगळा नसतो, तो समाजाचा अविभाज्य हिस्साच आहे. त्याने कधीही समाजापासून दूर जाऊ नये. समाजात राहून लोकांना योग्य काय आणि अयोग्य काय याचं मार्गदर्शन करावं आणि ते त्याचं कर्तव्य आहे. लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतःचं उदाहरण विवेकानंदांना दिलं की बघ, मला कसलीच आसक्ती नाही, हे तुलाही माहिती, तरी सुद्धा कलकत्त्यासारख्या ठिकाणी राहून मी काय करतो, का राहतो, या लोकांसाठी राहतो. तसंच म्हणून मी तुला सांगतो की अशा प्रकारे सगळ्या स्वधर्माचं पालन म्हणजे समाजात राहून तू सुद्धा या स्वधर्माचं आचरण करून लोकांच्या समोर आदर्श निर्माण केला पाहिजे. समाजापासून दूर जाणं योग्य नाही. म्हणजे आपल्या उदाहरणावरून त्यांनी विवेकानंदांना सुद्धा हाच उपदेश केला जो भगवंत अर्जुनाला सांगतात की तू अशा प्रकारे या युद्धातून पळून जाणं योग्य नाही, कारण अनेक लोकसंग्रह मेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. लोकसंग्रहाच्या दृष्टीने तुला देखील हे कर्म करणं प्राप्त आहे.